नमस्कार. मी आज तुम्हाला आहार आणि डाएट याविषयी थोडक्यामध्ये माहिती देणार आहे. तर मित्रहो, आहार आणि आरोग्य याचा अगदी जवळचा संबंध आहे. भारतीय समाजामध्ये आहाराबाबत विविध गैरसमजुती, चुकीच्या सवयी व अज्ञान दिसून येते. या सवयीचा एकत्रित परिणाम म्हणून समाजात कुपोषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. लोकांच्या आहाराविषयक ज्ञानात व दृष्टिकोनात संप्रेषणातून बदल करून आरोग्यदायी वर्तनाच्या पद्धती रुजविणे म्हणजेच आहारविषयक शिक्षण होय. आहार, विहार व निद्रा या 3 महत्त्वाच्या गोष्टीवर माणसाचे आरोग्य अवलंबून असते. आपण जे अन्न ग्रहण करतो ते सर्व व्यापक अर्थाने आहार या संकल्पनेत बसत नाही. बऱ्याच माता व बालकांना आहार कसा द्यावा हे माहीत नसल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. कोणत्याही प्राण्यांचे किंवा माणसाचे शरीर हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मनुष्य प्राणी याला अपवाद कसा राहणार? व्यक्तीची शरीर प्रकृती चांगली असेल तर व्यक्तीला श्रम करण्याची उर्मी असते. शरीराची अवस्था चांगली राहण्यासाठी सर्वप्रथम पचनक्रिया चांगली राहणे अत्यंत गरजेचे असते. जर पचनक्रिया संतुलित नसेल तर शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्यांचा विपरीत परिणाम होतो. म्हणून प्रकृती उत्तम राहण्यासाठी समतोल आहार घेणे आवश्यक असते. सर्वसामान्यतः आपण जे अन्न सेवन करतो ते अन्न शरीरामध्ये जाऊन शरीरासाठी ऊर्जा प्रदान करते. यालाच आपण भोजन असे म्हणतो. ज्या प्रकारे यंत्राला चालवण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मानवी यंत्राला चालवण्यासाठी आहाराची शक्यता असते. आता आपण आहाराबाबत काही महत्त्वाच्या व्याख्या जाणून घेऊया. आहार दररोजच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे अन्न म्हणजे आहार होय. पोषण व्यक्तीने घेतलेला आहार शरीराच्या विविध क्रियासाठी वापरण्यात येऊन शरीर संवर्धन होण्यासाठी सक्रिय प्रक्रिया म्हणजे पोषण होय. अन्नाच्या संयोगापासून किंवा तयार अन्न घटकापासून जीवन द्रव्यांचे घटक तयार होतात. या क्रियेस पोषण असे म्हणतात. अन्न घटक आहारातील हे वेगवेगळे घटक असून त्यात प्रामुख्याने तांदूळ, गहू, भाजीपाला, बाजरी, दूध, दही, मांस, अंडी इत्यादीचा समावेश होतो. या घटकांना अन्न घटक असे म्हणतात. आहारशास्त्र अन्न पचनास सुलभ असणाऱ्या व शरीराची झीज भरून काढणाऱ्या घटकास अन्न असे म्हणतात. आहाराची गरज व आवश्यकता नीड ऑफ डाएट योग्य व समतोल आहार म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली होय. प्रत्येक उपचार पद्धतीने आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. अनेकांना आहाराचे महत्त्व पटलेले आहे. आहार हे प्रत्येक रोगांचे मूळ आहे, जे जवळपास सर्वांनीच मान्य केले आहे. शरीर आणि मन व आत्मा सुरळीत ठेवण्यासाठी समतोल आहाराची आवश्यकता आहे. श्रम करून थकलेल्या शरीराला अधिक क्रियाशील करण्यासाठी आहाराची अत्यंत गरज आहे. व्यक्ती आहाराविना जिवंत राहणे अत्यंत कठीण असते. व्यक्ती सदैव कोणतेही कार्य करीत असते. ते कार्य करण्यासाठी ऊर्जाची आवश्यकता असते. ऊर्जा केवळ आहारामुळे मिळते. मानवाला आहाराद्वारे ऊर्जाच मिळत नसून
शरीराची झीज भरून काढण्यासाठी सुद्धा आहाराची आवश्यकता असते. व्यक्ती आहाराविना काही दिवसच जिवंत राहू शकते. योग्य आहारामुळे व्यक्तीची शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते. यंत्र चालवण्यासाठी जशी पेट्रोल डिझेलची आवश्यकता असते, तसेच मानवी यंत्र सुरळीत चालवण्यासाठी आहाराची गरज असते. म्हणून आहार हे व्यक्तींचे प्रभावी शास्त्र आहे. तर मित्र, तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.